स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेचे 2 अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। हे दोन्ही अपडेट थोडेसे निराशाजनक आणि धक्कादायक आहेत। अपडेट क्रमांक 1, लाडकी बहीण योजनेचे निकष आता बदललेले आहेत। होय, लाडकी बहीण योजनेच्या 4 निकषांमध्ये महत्त्वाचे बदल केले गेले आहेत आणि त्यामुळे जवळपास निम्म्याहून अधिक महिलांना आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। याचा अर्थ आता त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत आणि जरी यापूर्वी त्यांना काही हप्ते मिळालेले नसतील तर ते देखील आता मिळण्याची सुतराम शक्यता नाही। आता हे 4 निकष नक्की कोणते बदलण्यात आलेले आहेत ते तर आपण जाणून घेऊ, परंतु त्यापूर्वी अपडेट क्रमांक 2 लक्षात घ्या। अपडेट क्रमांक 2 असं आहे की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचं अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच देवेंद्रजी फडणवीस यांनी कबूल केलं होतं, बहिणींना वचन दिलं होतं। परंतु सध्या आपल्या राज्याची आर्थिक शिस्त राखण्यासाठी, तिजोरीवर पडलेला ताण कमी करण्यासाठी सध्या तरी आता 1500 रुपयांवरच लाडक्या बहिणींना समाधान मानावं लागेल। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये मिळणार नाही। हो, जरी तुम्ही निराश झाला असाल तरी पर्याय नाही आहे, कारण जे अपडेट आहे तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, तीच माहिती आम्ही तुम्हाला देत असतो। तर हे 2 महत्त्वाचे अपडेट आहेत। तर अपडेट क्रमांक 1 आपण सविस्तर जाणून घेऊ की नक्की कोणते निकष बदललेले आहेत, पात्रतेचे कोणते नियम बदललेले आहेत आणि त्याच्यामुळे जवळपास निम्म्याहून अधिक महिलांना आता या योजनेतून बाहेर पडावं लागणार आहे। तर हे 4ही निकष आपण जाणून घेऊ आणि 2100 वरून 1500चा जो रिव्हर्स जो गिअर पडलेला आहे शासनाकडून, तर त्याच्या पाठीमागे नक्की कोण आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या ताईंना, आमच्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की कृपया आपण व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आम्हाला माहिती आहे तुम्हाला माहिती आवडते, अपडेट अगदी वेळोवेळी आम्ही तुम्हाला देत असतो, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात लाईक करणं मात्र तुम्ही विसरून जाता। तेव्हा नम्र विनंती आहे की सर्व ताईंनी या व्हिडिओला लाईक करावं। चला, तुम्ही लाईक केलेलं असेल अशी मी आशा करतो आणि आता आपण या अपडेट्सला सुरुवात करूया। तर बघा, अपडेट क्रमांक 1 आहे, लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये 4 महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। अर्थात 4 निकष सरकारनं बदललेले आहेत। निकष क्रमांक 1, आता कुटुंबातील फक्त आणि फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल, उर्वरित महिलांना याचा लाभ मिळणार नाही। अपडेट व्यवस्थित लक्षात घ्या की एका कुटुंबातल्या फक्त 2 महिलांना लाभ घेता येईल, बाकीच्यांना लाभ घेता येणार नाही। आता याचा सर्वात मोठा फटका जी जॉईंट फॅमिली आहे, जी मोठी कुटुंब आहेत, अशांना बसणार आहे। तुम्हाला आठवत असेल की मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर तुमची रेशन कार्ड तुम्ही वेगळी करून घ्या, सेपरेट करून घ्या। पती पत्नी आणि मुलं बस इतकंच त्याच्यामध्ये असावं। तुमच्या आईवडिलांचं सेपरेट त्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड करून घ्या असं मी वारंवार सांगत होतो आणि आता अगदी तसंच घडताना दिसून येते। सरकारनं सांगितलं की कुटुंबातल्या फक्त 2 महिलांना पैसे मिळतील, बाकीच्या महिलांना ऑटोमॅटिक योजनेतून बाहेर काढलं जाईल। बरं, असं करण्याचं कारण काय? तर तिजोरीवरती अतिरिक्त बोजा पडू नये, सरकारी तिजोरीवरती अतिरिक्त बोजा पडू नये आणि राज्याची आर्थिक शिस्त बिघडू नये, राज्याची आर्थिक शिस्त राखली जावी, यासाठी हा महत्त्वाचा बदल लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेला आहे। आता तुम्ही याच्याशी सहमत आहात का? कमेंट करून नक्की सांगा। निकष क्रमांक 2, लाडकी बहीण योजनेचे जे निकष होते त्या निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी इथून पुढे केली जाणार आहे आणि ज्या महिला निकषामध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। आता याचा अर्थ तुम्ही थोडासा समजून घ्या। हे पहा, आपण ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तेव्हा आपण काही कागदपत्र सबमिट केली होती, काही डॉक्युमेंट दिली होती, जसं की आधार कार्ड आपण दिलं, आपण जन्माचा दाखला दिला। काही जणांनी ज्यांच्याकडे जन्म दाखला नव्हता त्यांनी डोमासाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र दिलं, काहींनी उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळं व केशरी रेशन कार्ड त्या ठिकाणी जमा केलं। काय सोबतच आपण एक हमीपत्र होतं, ते हमीपत्र सुद्धा आपण भरून दिलं।
आता या ठिकाणी सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचे जे निकष आधी निश्चित केले गेले होते त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे। याचा अर्थ आता घरोघरी जाऊन तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही खरोखर त्या निकषांमध्ये बसता का याची पडताळणी केली जाणार आहे। आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे नियम क्रमांक 1 ला। तुम्ही हमीपत्र भरताना सांगितलं होतं, लिहून दिलं होतं की माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही। तुम्हाला आठवलं का पहा। आता तुमच्या घरी जेव्हा टीम येईल आणि याची चौकशी करेल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न काय आहे हे तुमच्या घरावरून, तुमच्या घरासमोर लावलेल्या गाडीवरून, तुमच्या घरातील वस्तूंवरून किंवा तुमच्या बँक अकाउंटवरून लगेचच कळून येतं, तुमच्या घरच्यांच्या बँक अकाउंटवरून लगेच कळून येतं। आणि म्हणून या निकषानुसार अनेक महिला त्या ठिकाणी रद्दबातल होणार आहेत, बाहेर पडणार आहेत। दुसरी अट होती इन्कम टॅक्सची। तर आता पॅन कार्ड आणि तुमचं जी योजनेचं पोर्टल आहे त्याचं सिंक्रोनायझेशन चालू आहे आणि त्यामुळे जर तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीनं आयकर भरला असेल, इन्कम टॅक्स भरला असेल तर आता ती देखील महिला आता या योजनेतून बाहेर पडणार आहे, ती देखील अपात्र ठरणार आहे। सोबतच अनेक लोकांनी की जे सरकारी नोकरीत आहेत त्यांच्या मंडळीने, त्यांच्या पत्नीने किंवा त्यांच्या घरातल्या लेडीजने सुद्धा फॉर्म भरले होते, आता अशा देखील लेडीजला बाहेर काढलं जाणार आहे। ज्या महिला त्यांच्या घरातले पुरुष किंवा स्त्रिया कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे, मग ही सरकारी नोकरी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद असेल, केंद्र सरकार असेल, कोणत्याही विभागात जर तुमच्या घरातली व्यक्ती नोकरी करते तर त्याही महिलांना आता योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। सोबतच सगळ्यात मोठी गोष्ट, तुम्हाला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा जर आतापर्यंत लाभ मिळत होता, जसं की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, अनेक योजना आहेत, त्या योजनांचे पैसे जर तुम्हाला दर महिन्याला 1,500 पर्यंत किंवा 1,500 पेक्षा जास्त मिळत होते तर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। हे आपण सगळं लिहून दिलं होतं। आणि शेवटची गोष्ट होती ती म्हणजे 4 चाकी गाडीची, की आपल्या घरात जर 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर अशाही महिलांना फॉर्म भरू नका म्हणून सांगितलं होतं। आणि आता ती वेळ आलेली आहे, आता आरटीओ कडून डाटा घेतला जात आहे आणि तुमच्या घरातली एखादी व्यक्ती ही 4 व्हीलर धारक आहे का, त्याच्याकडे 4 व्हीलर त्याच्या नावावर आहे का हे देखील चेक केलं जात आहे आणि अशाही महिलांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे। आता याच्याही पुढे जाऊन एक अतिशय महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय। हे बघा, आता हे निकष याची पडताळणी वगैरे चालू होईल, तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे। नवीन फॉर्म तर आता आपल्याला भरता येणार नाहीत, बरोबर। अशा वेळी मी तुम्हाला 2 मार्ग सांगितले होते, जे तुम्ही केले की नाही मला ठाऊक नाही, परंतु लवकरात लवकर तुमच्या घरातल्यांच्या नावावर जर एखादी जुनी पाणी 4 व्हीलर असेल, नवी तर असू द्या, जुनी पाणी जर 4 व्हीलर असेल तर ताबडतोब ती एकतर विकून टाका किंवा ती स्क्रॅप मध्ये काढा। थोडक्यात ती तुमच्या नावावर राहणार नाही याची काळजी घ्या। कारण लाडकी बहीण योजनेत जर आपण हिशोब केला तर जवळपास आपल्याला 5 वर्षामध्ये लाखो रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून हे पैसे तुम्ही चुकवू नका। ही पहिली गोष्ट करून घ्या। ती जुनी पाणी 4 व्हीलर स्क्रॅप मध्ये काढा। लोकांकडे जुन्या गाड्या होत्या, म्हणजे जीप, कमांडर वगैरे अशा गाड्या होत्या, मारुती 800 सारखी गाडी होती, आता ती नाहीये, परंतु तुमच्या नावावरती नोंद आहे, आरटीओ कडे तो डाटा आहे, ते काम तुम्ही करून घ्या। दुसरी गोष्ट, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, ताबडतोब तुमचं जे रेशन कार्ड आहे ते सेपरेट करा। म्हणजे तुमच्या आईवडिलांचं सेपरेट असू द्या, दोघांचं, तुमचं, तुमच्या पत्नीचं, मी पुरुषांना संबोधून सांगतोय की पती पत्नी आणि त्यांची मुलं यांचं एक काढा, तुमच्या भावाच्या बायकोचं त्यांचं सेपरेट काढा। हे सेपरेट करून घ्या, थोडासा त्रास होईल परंतु हे सेपरेट करून घ्या। त्याशिवाय तुम्हाला हे काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केलेली आहे। एका कुटुंबातल्या मॅक्झिमम 2 महिलांना लाभ हे आत्ता सांगतायत, कदाचित अजून वर्षभराने, अजून 6 महिन्यांनी एका कुटुंबातल्या एकाच महिलेला लाभ हा सुद्धा निकष बदलू शकतो। आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आलो होतो, ज्या बहिणींनी सिरियसली घेतलं, करून घेतलं, आज ते आनंदात आहेत, त्यांना पैसे मिळणार आहेत। ज्यांनी फक्त ऐकलं आणि सोडून दिलं की नाही हे तर फेक आहे, स्कॅम आहे, असं काय होणार नाही, आज त्या अडचणीत आलेल्या आहेत, तेव्हा ही गोष्ट करून घ्या। राहिला प्रश्न आधार कार्डाचा, तर बघा आधार कार्डवरती एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
ज्या ज्या महिलांच्या आधार कार्डवरती चुकीची जन्मतारीख आहे किंवा जन्मतारीख अपूर्ण आहे, म्हणजे फक्त वर्ष लिहिलंय, महिना तारीख दिलेलीच नाही, तर अशा देखील चुकीच्या आधार कार्ड असणाऱ्या महिलांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. 100% नाही, परंतु शक्यता आहे. तेव्हा जर आधार कार्डवर तुमची जन्मतारीख व्यवस्थित नसेल तर ती व्यवस्थित करून घ्या. तुमची बाकीची जी डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरची जन्मतारीख आणि आधार कार्डवरची जन्मतारीख मॅच व्हायला हवी, जुळायला हवी, हे तुम्ही लक्षात घ्या. ज्या ज्या महिलांनी वयामध्ये फ्रॉड केला आहे, तर बऱ्याचशा महिलांनी काय केलं आहे, ज्यांचं वय 65च्या वर होतं त्यांनी आधार कार्डमध्ये त्याची रंगीत प्रिंट काढून खाडाखोड करून त्या ठिकाणी आपलं वय कमी केलं आहे, 65च्या आत दाखवलं आहे. तर ज्या काही मुली आहेत त्यांनी आपलं वय 21 दाखवण्यासाठी, ज्यांचं वय 18 आहे, 19, 20 आहे, त्यांनी आधार कार्डमध्ये चेंजेस करून त्यांचं वय 21 केलं आहे, 22 केलं आहे. कलर प्रिंट करून त्याच्यामध्ये एडिट करून ते सगळं त्यांनी केलं आहे. 5-50 रुपयामध्ये कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला हे सगळं करून मिळतं. तर आता अशा सगळ्या डुप्लिकेट आधार कार्ड धारक महिलांना त्या ठिकाणी योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तेव्हा आता ज्यांनी आतापर्यंत चुकीचा लाभ घेतला त्या सगळ्यांचा आता जवळपास संपल्या जमायच्या. ज्या श्रीमंत महिला होत्या, ज्या उच्च मध्यमवर्गीय महिला होत्या की उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं, आता त्या सगळ्या महिलांना त्या ठिकाणी योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. जवळपास 50 लाख ते 1 कोटी महिला या योजनेतून बाहेर पडतील आणि खरोखर ज्यांना गरज आहे आता अशाच महिला योजनेमध्ये टिकून राहणार आहेत. त्यांनाच 5 वर्ष सरकार पैसे देणार आहे लाडकी बहीण योजनेचे. परंतु एक दुःखद अपडेट असं की आता 2100 रुपयांची आशा होती, जवळपास मावळलेली आहे. आता 1500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर पाहूया नक्की काय घडतंय, कारण आता नवा राजा नवा नियम, या नियमानुसार सगळं काही नवीन सुरू आहे. पाहूया काय होतंय. जसे नवीन अपडेट येतील, नवीन माहिती येईल, मी तुम्हाला लगोलग सांगेल. परंतु ही माहिती तुम्हाला कळणार कशी, आणि यासाठी तुम्ही छोटंसं काम करायचंय. व्हिडिओ पाहतानाच लगेच व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबलं की ऑलला क्लिक करा. सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन दाबायचं आणि ऑलला क्लिक करायचं. बस एवढं तुम्ही केलं की तुम्हाला त्या ठिकाणी आपले सगळे नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. सगळे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतील. हा व्हिडिओ ज्यांना शक्य असेल त्या माझ्या ताईंनी, माझ्या बहिणींनी आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, त्याच्या माध्यमातून कृपया शेअर करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत